नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देणारा अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत, की कांदा उत्पादक शेतकरी जे काही होते, तर ते 2023 मध्ये जो काही दर त्या ठिकाणी कोसळलेला होता किंवा जे काही अनुदान 2023 मध्ये जाहीर झालेलं होतं, त्या संदर्भातच एक मोठं अपडेट होतं. तर मित्रांनो, ₹350 पर क्विंटल या ठिकाणी अनुदान जाहीर झालेलं होतं आणि बरेचसे शेतकरी बांधव असे सुद्धा होते, की जे या अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी होते. तर त्यांच्या प्रतीक्षेसंदर्भातच या ठिकाणी अपडेट आहे. 8 फेब्रुवारी 2024 रोजी या ठिकाणी एक शासनाने अनुदानाचा किंवा निधी वितरणाचा एक जी-आर त्या ठिकाणी निर्गमित केलेला आहे आणि त्या संदर्भातच आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. परंतु जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपल्याला अगोदर अपडेट त्या ठिकाणी मिळेल. तर मित्रांनो, अनुदान नेमकं कसं, किती आणि किती मिळणार आहे, कोणाला मिळणार आहे, त्याचं नेमकं क्रायटेरिया काय असणार आहे आणि अटी शर्ती काय असणार आहेत, या संदर्भात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यामध्ये 2023 मध्ये कांद्याचे दर जे काही आहे तर ते अचानक कोसळल्या कारणाने या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी जे काही होते तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक संभ्रमामध्ये आले होते, की नेमकं आता कांद्याच्या दरांचं करायचं काय आहे किंवा कांद्याच्या दरांबद्दल या ठिकाणी नेमकं शासन काय पाऊल त्या ठिकाणी उचलणार आहे आणि त्या संदर्भातच प्रत्येक शेतकऱ्याला 200 क्विंटलपर्यंत मर्यादा त्या ठिकाणी देण्यात आली होती आणि प्रति शेतकऱ्याला प्रति क्विंटल ₹350 इतकं अनुदान त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं होतं आणि यासाठीच जवळपास 851 कोटीची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. परंतु हा जो काही 851 कोटीचा निधी होता तर हा वेळेवर वितरित न झाल्या कारणाने किंवा एक टप्प्याखाली वितरित झाल्या कारणाने त्या ठिकाणी बहुतांश शेतकऱ्यांना अनुदान मिळालं सुद्धा होतं आणि बहुतांश शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलं सुद्धा नव्हतं. तर या अनुदानाच्या वितरणामध्ये शासनाने 2 टप्पे त्या ठिकाणी केलेले होते. पहिला टप्पा म्हणजे अशा जिल्ह्यांचा, की ज्या जिल्ह्यांना 10 कोटीपेक्षा कमी त्या ठिकाणी आपल्याला अनुदान द्यायचं आहे आणि एक दुसरा टप्पा अशा जिल्ह्यांना, की ज्या जिल्ह्यांना 10 कोटीपेक्षा आपल्याला जास्त अनुदान त्या ठिकाणी वितरित करायचं आहे आणि या अंतर्गतच पहिला टप्पा 10,000चा, दुसरा टप्पा 10,000चा आणि तिसरा टप्पा 4,000चा असं एकूण शेतकऱ्यांना ₹24,000 आतापर्यंतचं अनुदान त्या ठिकाणी मिळालेलं आहे. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जे काही शेतकरी होते तर त्या शेतकऱ्यांना अजूनही अनुदान मिळालेलं नव्हतं आणि ते शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये त्या ठिकाणी होते आणि त्यासाठीच हिवाळी अधिवेशनामध्ये जे काय आहे तर या अनुदान वितरणासाठी 301 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने 8 फेब्रुवारी 2024 रोजी एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या जी-आरच्या माध्यमातून 211 कोटी रुपये या ठिकाणी निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि याच अंतर्गत ₹20,000 प्रति शेतकरी या ठिकाणी अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे. तर वेगवेगळे क्रायटेरिया आहेत आणि त्या संदर्भातच शासनाने एक महत्त्वपूर्ण असा जी-आर त्या ठिकाणी निर्गमित केलेला आहे. तर मित्रांनो, आपण जी-आर या ठिकाणी बघू शकता. सन 2022-23 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 प्रति क्विंटल म्हणजे ₹350 प्रति क्विंटल अनुदान देण्याबाबत या ठिकाणी जी-आर आपण बघू शकतो. प्रस्तावना दिलेली आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार समित्या थेट पणन अनुज्ञप्तीधारकांकडे अथवा नाफेडकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 अन्वये तसेच या संदर्भात शासनपत्र जे काही आहे तर या अन्वये दिलेल्या अतिरिक्त सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना ₹350 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंतचा कांदा म्हणजे 70,000च्या मर्यादेपर्यंत प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सदर अनुदानासाठी 550 कोटी एवढी रक्कम सन 2023च्या पावसाळी अधिवेशनामध्ये पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेली असून या रकमेपैकी प्रथमतः 465.99 कोटी या ठिकाणी इतकी रक्कम वितरित करण्यात वित्त विभागाने मान्यता प्रदान केली होती. याबाबत शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला होता. परंतु पहिल्या टप्प्यात 10 कोटीपेक्षा कमी अनुदान मागणी केलेल्या 14 जिल्ह्यांना पात्र लाभार्थ्यांना व संपूर्ण अनुदान उर्वरित 10 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना 10,000 इतक्या मर्यादेत अनुदान वितरणाचे तसेच शासन परिपत्रक त्या ठिकाणी काढण्यात आलेलं होतं. तदनंतर वित्त विभागाने उर्वरित अनुदानाची रक्कम 84 कोटी वितरित करण्यात अनुमती दिलेली होती. तर ही सगळं जे काही आहे मित्रांनो, तर अनुदान नेमकं कशा पद्धतीने वितरित करण्यात आलेलं होतं किंवा किती अनुदान या ठिकाणी करण्यात आलेलं होतं हे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर शासन निर्णय बघा, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार समित्या थेट पणन अनुज्ञाधारकांकडे अथवा नाफेडकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 नुसार पात्र शेतकऱ्यांना ₹350 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी विधिमंडळाच्या सन 2023च्या
हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेले होते. तर त्या संदर्भात यापैकी जो काही निधी होता तर त्या निधीपैकी 301 कोटी निधीपैकी सध्या तरी रुपये 211.66 कोटी या ठिकाणी इतकी रक्कम वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत कांदा अनुदानासंदर्भात 10 कोटीपेक्षा जास्त अनुदानाची मागणी केलेल्या कांदा उत्पादक 10 जिल्ह्यांतील लाभार्थ्यांची देयके अनुदानाची रक्कम 24,000 पेक्षा जास्त असल्याने त्यांना प्रथम दुसरा व तृतीय टप्प्यात 24,000 इतक्या कमाल मर्यादेत अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे. अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा चौथा टप्पा खालीलप्रमाणे वितरित करण्याचे शासनाने निर्णय घेतलेला आहे. ज्या लाभार्थ्यांची देयक अनुदाने रक्कम 44 पेक्षा कमी आहेत त्यांची प्रकरणे पूर्ण अनुदानाची रक्कम पहिला, दुसरा, तृतीय टप्प्यात अदा केलेले 24,000 अनुदान अंतर्भूत करून अदा करण्यात यावी. तसेच ज्या लाभार्थ्यांची देयके अनुदानाची रक्कम 44,000 पेक्षा अथवा रुपये 44 पेक्षा जास्त आहे त्यांना अनुदान जे काही 24,000 अंतर्भूत करून त्या ठिकाणी अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच प्रकरणी चौथा टप्पा 20,000 रुपयाचा इतका कमाल मर्यादेचा त्या ठिकाणी असणार आहे. एकाच लाभार्थ्यास दुबार अनुदान वितरित होणार नाही, तसेच अपात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित होणार नाही याची दक्षता या ठिकाणी घ्यायची आहे. त्याचबरोबर काही अजून पात्र लाभार्थी यांच्या यादीचे संबंधित ग्रामसभा चावडी वाचन करावे. ग्रामपंचायतीच्या फलकावर यादी प्रसिद्ध करावी. अपात्र लाभार्थी अथवा अनियमितता आढळून आल्यास संबंधितावरती कार्यवाही सुद्धा करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे. अनुदानास पात्र लाभार्थ्यांचे ग्रामसभेमध्ये वाचन करून खात्री करून घ्यावी. त्या संदर्भातला हा GR या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी पात्र प्रस्तावितांची तालुका सहाय्य निबंधक सहकारी संस्था तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी यांनी छाननी करून ती यादी पणन संचालक महाराष्ट्र शासन राज्य पुणे यांना मान्यतेसाठी सादर केली आहे. तसेच या ठिकाणी ही संपूर्ण माहिती या प्रमाणामध्ये देण्यात आलेली आहे. आपल्याला जर हा GR पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा. त्या चॅनलवरती हा GRच्या पूर्ण प्रती जितक्या काही GRचे वाचन आपण या ठिकाणी करतो ते सर्वचे सर्व GR आपण त्या टेलिग्राम चॅनल असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप असेल तर यावरती सेंड करत असतो. त्यांच्या लिंक्स आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. मित्रांनो, अशा पद्धतीनं जे काही कांदा उत्पादक शेतकरी होते आणि त्यांच्या ज्या काही सध्या अनुदानाच्या प्रतीक्षित आपले शेतकरी बांधव जे होते तर त्यांच्यासाठी एक मोठा अपडेट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ. धन्यवाद.